असे म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवते हेची जाणावा. संत तुकोबाराय या भागातून खूप छान संदेश देतात. दुःखी लोकांना, पीडित लोकांना, अडचणीत असणाऱ्या लोकांना जो व्यक्ती आपलं मानतो, त्यांची दुःख, त्याच्या अडचणी सोडण्यासाठी झटतो, त्या माणसालाच आपण साधू ओळखावा, त्याच्यातच आपला देव पाहावा. असंच हे जे ओळी त्यांना लागू पडतात. असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व स्वर्गीय कर्मयोगी आमदार सुधाकर पंत परिचारक कथा मोठी. आदरणीय मालकांचा जन्म 1935 रोजी परिचारक कुटुंबामध्ये झाला. जन्म झाल्यापासून संपूर्ण कुटुंबाची जी पार्श्वभूमी होती ती एक राजकीय पार्श्वभूमी होती. एक सामाजिक संघटनामध्ये त्यांच्या सामाजिक जीवनाच्या ज्या लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या आहेत त्याच्यामध्येच होती. आणि त्याच पार्श्वभूमीचा आदर्श घेऊन आदरणीय मालकांनी आपली समाजसेवाची जडणघडण सुरू केली. सन 1978 मध्ये त्यांनी आपलं पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली पंढरपूरमधून. परंतु त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी पराभव झाला. परंतु थांबले नाही, ते खचले नाही. माझा पराभव झाला म्हणून मी थांबेन असं ते म्हणले नाही. त्यांनी त्या ठिकाणी आता ज्या आपल्या छावा पिक्चर मध्ये ज्या काही पोएट्री जी ओळी आहेत त्या मला त्यावेळेस लागू पडला. मन के जीते जीत है, मन के हारे हार. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिल लड़े उन पर है धिक्कार. हार गए जो बिल लड़े उन पर है धिक्कार. सपनों का अधिकार असर अधिकार है अपना. सपनों का अधिकार असर अधिकार है. स्वप्न बघितल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही. मालकाने त्यावेळेस स्वप्न बघितलं होतं की मी पंढरपूर हा फक्त प्रगतशील नव्हे तर मी पंढरपूर विकसित करेन. माझ्या विठ्ठलाचे चरण ज्या नगरीमध्ये स्पर्श झाले ती नगरी मी आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतामध्ये एक विकसित म्हणून ओळखली जाईल असं मालकाचं स्वप्न होतं. मालकांचं 1978 मध्ये दुर्दैवी पराभव झाला. मालक थांबले नाही. मालकांनी अजून जनसंपर्क वाढवला, अजून लोकसंपर्क वाढवला, अजून लोकांच्या घरोघरी गेले, त्याच्या अडचणी पिल्या, त्या अडचणी सोडवल्या. आणि कष्ट केल्यावर, प्रयत्न केल्यावर माणसाला त्याचं चीज मिळतंच. आणि 1985 मध्ये स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक हे पहिल्यांदा विधिमंडळात आपले आमदार म्हणून गेले. पंढरपूरमधील मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी केलं. ते विजयी झाल्यानंतर त्यांनी पुढील 25 वर्ष पंढरपूरचं प्रतिनिधित्व केलं. ते प्रतिनिधित्व करत असताना आदरणीय मालकांनी पंढरपूरमध्ये ज्या काही गोष्टी आज सुविधा सुविधा नाहीत, त्याच्यामध्ये सुविधा नाहीत, त्या मालकांनी अजून त्याच्यामध्ये आपली भर घातली आणि सुविधा केल्या. आदरणीय मालकांनी या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये खूप म्हणजे कृषी विभाग असेल, शैक्षणिक विभाग असेल, प्रत्येक विभागामध्ये आपण मोलाचं योगदान दिलं. कारखाने उभे केले, शैक्षणिक संस्था उभा केल्या, कारखाने उभे केले, शेतकऱ्यांसाठी केले, शैक्षणिक सुविधा उभी केली, विद्यार्थ्यांसाठी केली. माझ्या पंढरपूरमध्ये, माझ्या परिसरातील एकही विद्यार्थी, एकही शेतकरी मागे राहता कामा नये. तर माझा प्रत्येक विद्यार्थी, माझा प्रत्येक शेतकरी हा माझ्यासोबतच, माझ्या पंढरपूर सोबत, माझ्या देशासोबत पुढे गेला पाहिजे या विचाराने आदरणीय मालकांनी आपले जीवन समर्पित केलं. 1992 असेल, 1972 असेल, 1992 मध्ये ज्यावेळेस त्यांना खूप अडचणीच्या पंढरपूरमध्ये सामर्थ्य करावं लागलं, समोर जावं लागलं, त्यावेळेस ते कणखरपणे उभे राहिले. त्यांनी पंढरपूरच्या ज्या अडचणी होत्या त्या सोडवल्या. 1972 मागचा काळ, 1972 मध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस त्यांच्यापाशी कोणतं पद नव्हतं, काय नव्हतं, फक्त उपसभापती एक पद होतं. त्या पदावर ते ठाम राहिले आणि अजून घरोघरी गेले. ज्या काही शेतकऱ्याच्या अडचणी आहेत त्या सोडवल्या. पूर्ण परिसर पिंजून काढला आणि त्या परिसरामध्ये शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा मागचा काळ झाला. पुढचा काळ आला. एसटी महामंडळ जे होतं, एसटी महामंडळ तुम्ही मागे सांगितलं की पूर्णपणे तोट्यात गेलेलं होतं. प्रशासनाला त्या ठिकाणी खूप मोठा एक सामोरे त्या गोष्टीत जायचं होतं की आता त्याच्यामध्ये प्रशासन कोण उभा करायचा, हे महामंडळ कोण नफ्यात आले, नफ्याची गोष्ट जाऊ द्या, हे महामंडळ कोण सुरळीत चालवेल. त्यावेळेस त्यांना आठवलं स्वर्गीय म्हणजे त्यावेळेस आदरणीय मालकांनी ती जबाबदारी उचलली, अध्यक्षपद उचललं आणि काही वर्षातच ते महामंडळ, तोट्यात असणारं महामंडळ पूर्णपणे नफ्यात आणलं. म्हणजे एवढं अहोभाग्य आदरणीय मालकांनी केलं. मला केव्हा आठवायचे ज्यावेळेस संघर्षाचा काळ, मला केव्हा आठवायचे ज्यावेळेस एखादा व्यक्ती अडचणीत आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीला आठवायचं की आपल्याला कोण मदत करेल, आपल्याजवळ कोण येईल. तर त्यावेळेस त्यांना आठवायचं स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक. मला त्या ठिकाणी जायचे, सांगायचे की काय अडचण आहे ती अडचण सोडवणं त्याचे कर्तव्य. ते म्हणायचे मी आमदार आहे म्हणून मी करत नाही, माझं ते कर्तव्य आहे. मी 1958 रोजी एक निर्णय घेतला होता की माझं पंढरपूर मी विकसित करेन. त्याच दृष्टिकोनाने मी चालतोय. माझ्याजवळ पद असो किंवा नसो, मी तुमच्यासाठी अहोरात्र झटेन, हा एक त्यांचा दृढ निश्चय होता. आयुष्यामध्ये जर कर्म चांगले केले ना तर त्या कर्माचं फळ तुम्हाला निश्चितच चांगलं मिळतं. जगी जीवनाचे सारे घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आदरणीय मालकांनी कर्म चांगलं केलं आणि त्या कर्माच्या जोरावर त्यांना फळीच मिळालं, लोकांचं प्रेम मिळालं. त्यांना अपेक्षा नव्हती मला हे पाहिजे ते पाहिजे, त्यांच्या अपेक्षा फक्त एकच होती की मला लोकांचं प्रेम भेटलं पाहिजे, मी प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेलो पाहिजे, त्यांच्या अडचणी बघितल्या पाहिजे, त्याच्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन असा आदरणीय मालकांचा दृढ निश्चय होता. आदरणीय मालकांना कधी खुर्चीचा मोह नव्हता.
आदरणीय मालक कधी सुद्धा पदासाठी लढले नाही. आदरणीय मालक रडले जगले फक्त आणि फक्त शेतकऱ्यासाठी, फक्त आणि फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्या क्षेत्रात ज्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी. आदरणीय मालकांनी युटोपियन असेल, त्यानंतर तुम्ही श्रीपूरचा कारखाना असेल, विठ्ठल कारखाना असेल, भीमा कारखाना असेल, असे अनेक कारखान्यांमध्ये आपण मार्गदर्शन केलं आणि ते कारखाने प्रगती पथावर नेले, त्या शेतकऱ्यांना चांगला भाव दिला. तसेच शेतकरी संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, उमाल विद्यालय असेल, त्याने शेळ्याच कॉलेज म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये आपलं योगदान दिलं आणि त्या विद्यार्थ्यांना कुठेही बाहेर जाण्याची गरज भासू दिली नाही. हे सर्व शैक्षणिक क्षेत्र आपल्या पंढरपूरमध्ये आणण्याचं आदरणीय मालकांनी काम केलं. त्याच प्रेरणेनं, त्याच त्यांच्या संघर्ष जीवन झालं, त्याच प्रेरणेनं आपण पुढे जाणं आज गरजेचं आहे. आदरणीय मालकांनी त्यांच्या जीवनामध्ये संदेश दिला, तुम्ही रडू नका, खचू नका, अपयश येत आहे येऊ द्या, पण मी निश्चय करा की मी लढेन, मी लढेन आणि मी झगडेन. या प्रेरणेनं आदरणीय मालकांनी आपलं जीवन या संपूर्ण पंढरपूरमध्ये व्यक्त. आदरणीय मालकांचं जे जीवन होतं ते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, प्रत्येक शेतकऱ्यासाठी, एक लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत ते नेतृत्व सगळ्यांना हवं वाटणार होतं. त्यांना कधी गर्व नव्हता, त्यांना कधीच मध्ये आपल्या पाठाचा दुरुपयोग केला नाही. त्यांनी उपयोग केला शेतकऱ्यांसाठी, त्यांनी उपयोग केला विद्यार्थ्यांसाठी, त्यांनी उपयोग केला फक्त पंढरपूर नसेल तर पंढरपूरमधील परिसरातील ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मगाशी मी म्हटलं की जीवनाचे सारे घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आदरणीय मालकांनी कर्म केलं, त्यांचा निश्चय होता मी फक्त माझ्या पदासाठी नव्हे, माझ्या प्रतिमेसाठी नव्हे, मी माझ्या शेतकऱ्यासाठी लढेन, मी माझ्या शेतकऱ्यासाठी झगडेन. ते झगडले, त्यांनी शेतकऱ्याला करून दाखवलं. आणि आज जर आपल्याला कधी प्रेरणा कोणाची घ्यायची असेल तर स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांची प्रेरणा घेणं गरजेचं आहे. कारण त्यांचं पूर्ण जीवन बघा, त्यांनी आपल्या पूर्ण जीवनामध्ये फक्त आणि फक्त संघर्ष पेळला, फक्त आणि फक्त विद्यार्थी, शेतकरी, या औद्योगिक क्रांती, बँका असतील, व्यापारी संघटना असतील, या संघटना जोपासण्यासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. आता याचे सुधाकर पंत परिचारक मालक होते. म्हणून म्हणतो तुमच्यासारखं नेता लाभणं, तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व लाभणं हे पंढरपूरसाठी खूप अवभाग्य होतं. त्या विठ्ठलाचे आशीर्वाद म्हणा, विठ्ठलाचे आभार मानतो तुमच्यासारखा नेता या पंढरपूरला मिळाला, या परिसराला मिळाला. कारण आज जर गढूळ राजकारण तुम्ही बघितलं तर प्रत्येक आपल्या प्रतिमेसाठी झटतोय, आपलं नाव करण्यासाठी, आपल्या कृतीसाठी लढतोय, पण तुम्हाला लढले कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि पंढरपूरमध्ये प्रत्येक नागरिकांसाठी लढले. म्हणून तुमचं जे त्या ठिकाणी आम्हाला मिळालं मार्गदर्शन, प्रेरणास्थान, तुम्ही जे केलेली काम आहे त्याचे उपकार आम्हाला कधी सुद्धा फिटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने, ते प्रत्येक महामानवांच्या विचारांचे पुढे गेले. कधी जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही, कधी गरीब श्रीमंत भेदभाव केला नाही. त्यांनी सगळ्यांना समान मानलं, बोलवलं आणि त्या ठिकाणी अडचणी सोडवल्या. 2009ला त्यांची ज्यावेळी त्यांना पक्षाचा आदेश आला तुम्ही थांबा, मालकाने एक शब्द त्यांना म्हणले, विरोध बोलण्यात मी मालक म्हणले पक्षाचा आदेश आहे मी थांबे, अजून लोकप्रतिनिधी नवीन तयार होतील, माझ्यापेक्षा सुद्धा लोक चांगली कामं करतील असं मला त्यावेळी सांगायचे. म्हणजे एवढा मोठ्या मनाचा माणूस आज पंढरपूरला लागतो, ते खरंच आपलं नशीब म्हणावं लागेल. खरं तुमच्या विठ्ठलाचे आजही आभार मानू आपण, तुमच्यासारखं नेता आम्हाला या ठिकाणी सोज्वळ आणि निर्मळ स्वच्छ मनाचा जमला. आदरणीय मालकांच्या पोटात आणि ओठाचे कास त्यांना कधी जमलं नाही. पोटात वेगळं आणि ओठात वेगळं असं काही जमलं नाही. मनात वेगळी गोष्ट, बोलायची वेगळी गोष्ट असं कधी मालकांनी केलं नाही. मालकांनी निर्मळ मनाने, स्वच्छ मनाने राजकारण केलं, समाजकारण केलं. आणि खरंच जर 80% समाजकारण आणि 20% राजकारण जर कोणाला लागू होत असेल तर ते स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक मालकांनाच होतं. त्यांनी त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीचा मोह केला? मोह फक्त एकाच गोष्टीला केला, ती म्हणजे जनसेवा, हीच ईश्वर सेवा, लोकसेवा हीच ईश्वर सेवा. याच वाक्यावर आपलं आयुष्य त्यांनी घडवलं. खरंच जे काय रंजले गाजले ते असे म्हणे जो आपले तुझी साथ ओळखावा देव तेथेची जाणावा. तुमच्यामध्ये आज आम्हाला देव बघायला मिळाला. तुमच्याच प्रेरणेनं, तुमच्याच आशीर्वादाला, तुमच्याच मार्गदर्शनानं, तुमच्याच पावलावर पाऊल टाकून जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करू. धन्यवाद.